जयंती महोत्सवाच्या निमित्ताने गेल्या 28 वर्षापासून ही व्याख्यानमाला चालू आहे. हे 29वे वर्ष आणि मला वाटतं आजचं हे 5वं व्याख्यान पुष्प आणि या 5व्या व्याख्यान पुष्पासाठी मी जो विषय दिलेला होता तो प्रभू रामचंद्रांचे म्हणजे महान बनण्यासाठी आपल्याला जर महान बनायचं असेल तर प्रभू रामचंद्रांचे कुठले गुण आपल्याला खऱ्या अर्थानं महान बनवू शकतात असा एक विचार डोळ्यासमोर ठेवून त्या विषयाच्या अनुषंगाने आज आपण विचार करणार आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांच्या आशीर्वादामुळं आम्ही या वक्तृत्वाच्या क्षेत्रामध्ये आलो. सरांनी ते तर माझे विषय गुरु आहेत, कारण माझाही हिंदी विषय आहे, सरांचाही हिंदी विषय आहे. सर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी होते. तेव्हापासून कोडगाव असो, मालेवाडी असो, अनेक खेड्यामध्ये सर मला व्याख्यानाच्या निमित्तानं बोलवायचे आणि तेव्हापासून आजपर्यंत मी प्राचार्य असताना देखील सरांचं मला मार्गदर्शन लाभत राहिले. नेहमी ज्यांचं मला मार्गदर्शन लाभलंय असे आदरणीय दीनानाथ फुलवाडकर सर, ज्यांच्या बद्दल मला असं वाटतं की फुलवाडकर सरांनी अगदी वास्तविक पद्धतीनं आपले विचार व्यक्त केले. माझ्या एकट्याला ज्यांनी सलग 18 वर्षापासून कोरोनातले 1-2 वर्ष जर सोडले तर मी 18वं व्याख्यान पुष्प या व्याख्यानमालेमध्ये गुंफतोय आणि त्यांच्या कृपेमुळे ही संधी मला मिळाली. माझ्या आयुष्यामध्ये या विद्यापीठातल्या 4 जिल्ह्यातला सर्वोत्कृष्ट प्राध्यापक म्हणून देखील मला पुरस्कार मिळाला डॉक्टर तात्याराव लहाने सरांच्या हस्ते. आणि ही एवढी संधी का मिळाली तर प्रभाकररावजींनी या व्याख्यानमालेमध्ये मला इतक्या वर्ष बोलायला संधी दिली. आज माझं YouTube चॅनल सुरू आहे, ते मॉनिटाईज झालेलं आहे, त्याच्याकडनं मला पैसे यायला लागलेले आहेत. जवळपास त्या YouTube वरती माझे 450 ते 450 भाषणं आहेत. त्यापैकी 20 भाषणं तर कमीत कमी या व्याख्यानमालेच्या निमित्तानं मला तयार करण्याची संधी प्रभाकररावजींनी, किरणजींनी आणि मला असं वाटतं प्रभाकररावजींच्या सौभाग्यवती सुनंदाताईंनी आणि त्यांच्या परिवारानं प्राप्त करून दिली. त्याबद्दल त्यांच्या प्रती मी मनपूर्वक कृतज्ञता भाव व्यक्त करतो. त्याचबरोबर या ठिकाणी उत्कृष्ट अशा पद्धतीचं सूत्रसंचलन बेळवीकर सर करत आहेत. आज आमचे बंधू त्यांची पहिलीच तारीख ठरली असल्यामुळं आता पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या चरणी लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम करतायत आणि त्यांचा मोठा भाऊ इथं रामाचा जागर करतोय. आमच्या दोघांचं काम सारखं चालू आहे. आणि खरं तर लाखे सर मी या विषयावर बोलायचं का ठरवलं तर मी दररोज ऑनलाईन रामायण ऐकतो बेळवीकर सर, आणि त्या रामायणामध्ये आमचे बंधू कधी सूचक असतात, कधी वाचक असतात. आमचा पुतण्या प्रद्युम्न सुंदर वाचक आणि सूचकाची सेवा करतो. माझी पुतणी नंदिनी देखील या कामी खूप चांगलं काम करते. या यज्ञभूमीमध्ये रामायणाचे संस्कार असणारे श्रोते खूप मोठ्या प्रमाणावर आहेत आणि म्हणून मला असं वाटलं की आज आपण प्रभू रामचंद्रांच्या जीवनचरित्राच्या संबंधाने बोलावं आणि म्हणून मुद्दाम हा विषय आपण या ठिकाणी निवडलेला आहे. या कार्यक्रमासाठी आवर्जून बाबासाहेब जे की राजकारणी आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांचं काम आहे, एक प्राध्यापक म्हणून त्यांचं नाव आहे, नगरसेवक म्हणून त्यांचं नाव आहे, असं एक मोठं व्यक्तिमत्व आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाले. त्यांच्या प्रती देखील मी सर कृतज्ञता भाव व्यक्त करतो. त्याचबरोबर माधव फड सर इथं आहेत, गायकवाड सर आहेत ज्यांनी माझा आता सत्कार केला. त्याचबरोबर तुकारामजी तांदळे सर आहेत, त्याचबरोबर पर्वत सर आहेत, माणिकरावजी तर आता त्यांचा खरा परिचय मला त्यांनी गुरुच्या बद्दल आमच्या एक पुस्तिका आम्ही संपादित केली आणि त्या पुस्तिकेचं प्रकाशन चंद्रशेखर महाराज देगलूरकरांच्या हस्ते आळंदी इथं झालं आणि त्या पुस्तिकेमध्ये वारकरी संप्रदायावरचा मी संपादक आहे त्या पुस्तिकेचा, मी आणि तुकाराम शास्त्री मुंडे महाराज. आणि त्यामध्ये आम्ही लेखक निवडले होते तर फुलवाडकर सरांनी फार सुंदर एक लेख त्या पुस्तकात दिला आणि माझे बंधू मला म्हणाले की माणिकरावजी मुंडे म्हणून खूप सुंदर लिहितात, त्यांचा एक लेख आपण घेऊया. आणि एवढं सुंदर चिंतन आहे माणिकरावजींचं. आल्याच बघितल्या मी म्हणलं की आज मी धन्य झालो की असे श्रोते तुम्ही इथं उपस्थित आहात. बसल्या बसल्या मी श्रोत्यांची संख्या मोजली तेव्हा 29 श्रोते होते आणि या
व्याख्यानमालेलाही 29 वर्ष झालेत, म्हणजे एका वर्षाचा एक प्रतिनिधी होता. आता ती संख्या थोडी वाढलेली आहे. तर अशा पद्धतीने आता जास्तीचा वेळ न करता ते युट्यूबवर जाते. मागच्या वर्षी जे मी भाषण दिलं होतं, आजचा युवक आणि राष्ट्रनिष्ठा, ते देखील माझ्या युट्यूब वरती याच मंदिरामध्ये केलेलं व्याख्यान जवळपास भारतभर नव्हे, जगात जिथं जिथं मराठी भाषा जाणणारे लोक आहेत त्या सगळ्यांनी ते भाषण बघितलेलं. म्हणून किरणजी मला म्हणत होते की सर, श्रोते आम्ही खूप प्रचार प्रसार केला पण श्रोत्यांची संख्या कमी असते. प्रभाकररावजी बोलताना म्हणाले की आमचा हा प्रयत्न चालू आहे आणि कुठेतरी असं वाटतं की एवढं सगळं करून श्रोत्यांची संख्या कमी आहे. पण मी असं म्हणेन की इथं जरी शरीरानं श्रोते कमी असले तरी बाहेर युट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून हे व्याख्यान जगभर ऐकलं जाणार आहे आणि म्हणून त्याबद्दलचा विचार करण्याचं काही कारण आहे असं मला या ठिकाणी वाटत नाहीये. आता जास्तीचा वेळ न दवडता मला तो दिला गेलेला विषय ज्याचा उल्लेख यापूर्वीच मी केला. तुमची इथली सगळी भाषणं मी विठ्ठलरावजी गुट्टेंनी जे काही युट्यूबवर दररोज टाकतायत, मी मुख्यला बसून ही सगळी भाषणं ऐकलेली आहेत. कारण बोबडे सरांचं देखील विवेकानंदांच्या कर्मयोगावरचं व्याख्यान मी ऐकलंय. ब्रह्मनाथकरांचे देखील 2 दिवसाची व्याख्यान ऐकण्याचा योग आलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी जो विषय या ठिकाणी घेतलेला आहे तो आताच यापूर्वी मी तुमच्या समोर वर्णित केलेला आहे आणि विवेकानंदांच्या विचारांना अनुरूपच हा विचार मी आपल्या समोर मांडणार आहे. विवेकानंदांनी सर्वाधिक महत्व, मग ते शिकागो परिषदेमध्ये दिलेलं असो की अन्य कुठेही असो, त्यांनी भारतीय संस्कृतीला सगळ्यात महत्वाचं स्थान दिलं. आणि तुम्हाला माहित असेल की ही भारतीय संस्कृती खऱ्या अर्थानं जगभराची श्रेष्ठता प्राप्त करू शकली, त्याचं कारण जर काय असेल तर या देशातली 2 महाकाव्य आहेत ज्यांच्यामुळे या भारतीय संस्कृतीला खऱ्या अर्थानं स्वरूप प्राप्त झालं. विवेकानंद नेहमी म्हणायचे, अमेरिकेमध्ये गेल्यानंतर शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये देखील विवेकानंद म्हणाले होते की हे पाश्चात्य राष्ट्रातल्या बंधू भगिनींनो, तुम्ही आम्हाला धर्माचं तत्वज्ञान सांगण्याची गरज नाहीये. तुम्ही ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार आमच्या देशामध्ये येऊन करण्याची गरज नाही आहे. कारण या देशामध्ये अध्यात्माचं ज्ञान, धर्माचं ज्ञान आमच्या कित्येक पिढ्यापासून सुरू आहे. या देशातला भिकारी भीक मागण्यापूर्वी एखादा तरी अभंग गायल्याशिवाय भीक घेत नाही. तुम्ही तर सगळे रेल्वेनं प्रवास करणारे आहात. आपल्यातला एखादा भिकारी एखादी भीक घ्यायची असेल तर अभंग गातो, आम्हाला एवढं धर्माचं ज्ञान आहे म्हणून तुम्ही आम्हाला धर्माचं ज्ञान देऊ नका. द्यायचंच असेल तर तुम्ही आम्हाला विज्ञान द्या आणि आमच्याकडनं धर्म काय असतो तो शिकून घ्या. खऱ्या अर्थानं या जगामध्ये श्रेष्ठ संस्कृती जर कुणाची असेल तर ती भारताची आहे. अशा प्रकारचा विचार विवेकानंद नेहमी मांडताना दिसतात. आणि आपल्याला सांगितलं की या देशाच्या संस्कृतीचे 2 डोळे, या देशातल्या संस्कृतीचा श्वास जर काय असेल तर या देशातली ही 2 महाकाव्य आहे. कोणती आहे? एक आहे रामायण आणि दुसरा आहे महाभारत. भारतीय संस्कृतीचा अभ्यास या 2 महाकाव्यांचा अभ्यास केल्याशिवाय होऊ शकत नाही. माणसाला जिवंत राहायचं असेल तर त्याला श्वास घ्यावा लागतो आणि श्वास घेण्यासाठी 2 नाकपड्या महत्वाच्या असतात. तसा या भारतीय माणसाला संस्कृतीचा श्वास घ्यायचा असेल तर एक नाकपडी रामायण आहे आणि दुसरी नाकपडी ही महाभारत आहे. आणि म्हणून या 2 काव्यांचा, महाकाव्यांचा विचार आपल्याला या ठिकाणी जरूर करून घेणं गरजेचं आहे असं मला या निमित्तानं आपल्या समोर मांडायचं आहे. आपल्याला माहिती आहे रामायणाबद्दल मी तुम्हाला नवीन सांगावं असं नाहीये. या ग्रंथाचं नावच रामायण आहे. म्हणजे प्रभू रामचंद्र या ग्रंथामध्ये तुम्हाला माहिती आहे की सर्वोपरी प्रमुख पात्र म्हणून आलेले आहेत. वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणामध्ये हिंदू धर्माने, आताच मी प्रभूला विचारलं की किती अवतार मानलेले आहेत फुलवाडकर सर? किती? 10 अवतार मानलेले आहेत. या 10 अवतारांच्या पैकी प्रभू रामचंद्रांचा कितवा अवतार आहे? 7वा अवतार आहे. तुम्हाला मी मुद्दाम सांगेन, 2 जलचर, 2 भूचर, 2 विप्र, 2 राजा
आणि भक्त जनों के काजा मधली एक ओळ राहिलेली आहे. आपल्याकडं 8 अवतारांचा उल्लेख मी तुम्हाला सांगितला. तो जलचर पाण्यामधले 2 अवतार झाले, ज्याला मत्स्य आणि कूर्म अवतार किंवा कच्चे अवतार म्हणतो आपण. 2 जलचर, 2 भूचर. भूचर म्हणजे कोणते थे? वराह आणि नरसिंह. 2 विप्र, वामन आणि परशुराम. 2 राजा, राम आणि कृष्ण. आणि तुम्हाला हेही माहिती आहे की आपल्या या 10 अवतारांच्या पैकी, बौद्ध कलंकी पुढे 2 सांगितलेले आहेत, तर या 10 अवतारांच्या पैकी पूर्ण अवतार किती मानलेले आहेत? 2 मानलेले. एक राम आणि एक कृष्ण. त्याच्यातही पूर्णोत्तम अवतार कोणाला मानलेला आहे? भगवान श्रीकृष्णांना मानलेला आहे. का? राम अवतार पूर्णोत्तम अवतार नाहीये, कारण राम परावलंबी आहेत, त्यांच्यावर काही मर्यादा आहेत. बोलिला वाल्मिक तैसेची करीन, असं एक संतांचं वचन आहे. प्रभू रामचंद्रांचं वर्तन हे वाल्मिकींनी जे सांगितलं त्या पद्धतीचं आहे. कृष्णांच्या बाबतीमध्ये मात्र पूर्ण स्वातंत्र्य आहे. म्हणून हा 8वा अवतार भगवान श्रीकृष्णाचा हा पूर्णोत्तम अवतार मानला गेला आणि प्रभू रामचंद्रांचा 7वा अवतार हा पूर्ण अवतार म्हणून या अवताराकडे बघितलं गेलेलं आहे. मी थोड्याशा या सगळ्या गोष्टी का बघतोय तर इकडं तिकडं जाऊ नये आणि आपला विनाकारण मुद्दा बाजूला जाऊन वेळ जाऊ नये, एवढ्याच उद्देशानं या गोष्टींच्याकडे मी आपला लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रभू रामचंद्रांचा अवतार या देशामध्ये 7वा अवतार आहे आणि या अवताराचा आपल्या भारतीय माणसांच्या वरती एवढा प्रभाव पाडण्यामध्ये 4 रामायणांचा सगळ्यात मोठा महत्वाचा वाटा आहे. विठ्ठलराव, या देशामधले 4 रामायण, ज्या रामायणांनी भारतीय माणसाच्या मनामध्ये प्रभू रामचंद्रांच्या प्रती जे काही तुमच्या मनामध्ये विचार आणि जगण्याची प्रेरणा या 4 रामायणांनी दिलेली आहे. त्यातलं पहिलं रामायण वाल्मिकी रामायण, जे मूळ रामायण आहे, जे संस्कृत भाषेमधने लिहिलं गेलेलं आहे. यानंतर दुसरं रामायण, ज्या रामायणानं संपूर्ण उत्तर भारत आणि हिंदी प्रदेश ज्या रामायणानं काय केलेलं आहे, व्यापून सोडलेलं आहे, ते रामायण म्हणजे रामचरितमानस, ज्याचे लेखक महाकवी गोस्वामी तुलसीदास आहेत, ज्याची भाषा हिंदी अवधी आहे, जे की मी आणि फुलवारकर सर आमच्या विद्यार्थ्यांना वर्गात देखील शिकवतो. तिसरं रामायण कोणतं आहे? कंब रामायण आहे, जे दक्षिणेमध्ये फार प्रसिद्ध आहे, तामिळ भाषेमध्ये आलेलं, आणि हे रामायण देखील फार प्रसिद्ध आहे. आणि या मंदिरामध्ये दररोज जे रामायण चालतं हे 4थं रामायण आहे, जे मराठी भाषेतलं आहे, ज्याचं लेखन संत एकनाथ महाराजांनी आणि गावबांनी केलं आणि ज्या ग्रंथाचं नाव आहे भावार्थ रामायण. या 4 रामायणामध्ये आता बाकी छोटे छोटे खूप रामायण लिहिले गेले, परंतु आपल्या मनावरती प्रभू रामचंद्रांचा जो काही विचार बिंबवण्याचं काम आहे ते मला असं वाटतं या 4 रामायणांनी केलेलं निश्चितपणे आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रभू रामचंद्रांच्या चरित्राबद्दल संत साहित्यामध्ये देखील फार विस्तारानं वर्णन आलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, संतांचे अनेक अभंग आहेत की झाले राम राज्य काय उणे आमासी, धरणी धरले पीक ओळल्या गाई मसी, राम रामी गावोळी दलिता कांडिता जीविता गे माई. किंवा संतांनी लिहिलेलं तुम्हाला हेही माहित असेल की हरिपाठामध्ये आलेलं आहे. रामकृष्ण असे आपल्याकडे उल्लेख संतांच्या संबंधाने आलेले आहेत. प्रभू रामचंद्राच्या बद्दलचं भावार्थ रामायणामध्ये कथा आलेली आहे. तुम्हाला माहिती आहे की प्रभू रामचंद्रांचं स्मरण कोण करतात? महादेव करतात. प्रभू रामचंद्रांना महादेव गुरु मानतात आणि महादेवांना राम गुरु मानतात. इतकं आपल्याकडे त्या काळामध्ये शैव आणि वैष्णव अशा प्रकारचा वाद चाललेला होता. शैवाच्या पुढे वैष्णव येत नव्हते आणि वैष्णवांच्या
समोर शैव जात नव्हते, पण त्या कालावधीमध्ये देखील आमच्या संतांनी, आमच्या शास्त्रकारांनी सांगितलं की महादेव हे रामाची भक्ती करतायत आणि राम हे महादेवांची भक्ती करतायत. ज्या पत्रिकेमध्ये मला इथं उल्लेख दिसला संघटक म्हणून गोदावरीबाई मुंडे, त्यांनी भजन गायलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे, फार सुंदर जगप्रसिद्ध केलं त्यांच्या आवाजानं ते भजन. ज्या भजनामध्ये राम आणि महादेव एकमेकांचे कसं भक्त आहेत याचा उल्लेख आहे की श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, भजन करी महादेव, राम पुरी सदाशिव, राम पुरी सदाशिव. गंगाखेड मध्येच जन्माला आलेल्या संत जनाबाईंचा हा अभंग आहे की राम पुरी सदाशिव, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, भजन करी महादेव, राम पुरी सदाशिव. मदत मुद्दाम गाणार आहे म्हणजे झोप फिप येऊ नये म्हणून. विनोद सांगण्यापेक्षा थोडं गायनाकडे गेलं तर जरा बरं वाटतं, कारण दिवसभर ताणतणावातून आपण येतो. आणि म्हणून मधात काही ओव्या सुद्धा मी विठ्ठलरावजी सारखं काही सुंदर मला गाता येणार नाही, आमच्या योगी सारखा काही एवढा सुंदर कंठ मला नाही, गळा आहे मला, कंठ नाही. पण बघा तुम्ही भावार्थ रामायणामध्ये उल्लेख आहे की प्रभू रामचंद्र रावणाला मारायला जाण्यापूर्वी कशाची पूजा करतात? हो, महादेवाच्या पिंडीची पूजा करतात. कुठे केली त्यांनी? किती हुशार आहात तुम्ही. रामेश्वरला केलेली आहे की नाही? तुम्हाला हेही माहिती आहे की प्रभू रामचंद्र जेव्हा सीता आई साहेब सापडत नाहीये त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की काय करतात? झाडाला, प्रत्येक झाडाला, दगडाला, ज्याला त्याला विचारतात माझी सीता पाहिली का, माझी सीता पाहिली का, माझी सीता पाहिली का. आणि हे वरून बघायले, त्या दोघा नवरा बायकोला काही काम नव्हतं वाटायला, महादेवाला आणि पार्वतीला कवा हे वरूनच बघतात. आणि पार्वती महादेवाला म्हणते आहे, काय म्हणते? अहो तुम्ही ज्याचं दररोज नामस्मरण करता, ज्याला गुरु मानता, ते हेच आहेत का म्हणले? बायकोसाठी झाडाला, दगडाला माझी बायको आहे का, माझी सीता बघितली का, माझी सीता बघितली का, मला हेच आहे का तुमचा? म्हणले हो. म्हणले हे तर बायकोसाठी येडं झालेला दिसायले. अगं म्हणले असं म्हणू नको, ही लीला आहे त्यांची. नाही म्हणजे घेऊ का परीक्षा? आता ती सगळं सांगत नाही. माझ्या युट्यूब मध्ये एका देवी जेव्हा आपण दुर्गा महोत्सव करतो की नाही, त्याच्यावर एक मी व्हिडिओ टाकलाय, त्याच्यामध्ये मग हे सगळं वर्णन आलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की मग पार्वतीने परीक्षा घेण्यासाठी येऊन बसल्या, मी सीता आहे म्हटल्या, आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्र म्हणाले तू का आई, तुम्ही का आई? ते ठिकाण होतं तुळजापुराचं, तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून आपण तुळजापूरला दर्शनाला जातो, हा सगळा उल्लेख आहे. त्यावेळेला देखील प्रभू रामचंद्रांचं वर्णन कोण करतायत? महादेव करतायत, आणि महादेवांचं वर्णन प्रभू रामचंद्र करतायत. तर हे सगळे संदर्भ मी आपल्याला का सांगतोय की या पद्धतीनं आपल्या देशामध्ये प्रभू रामचंद्रांच्या बद्दलचा विचार अनेक काळापासून होत असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. बोबडे सरांचं स्वागत आहे. आपण काल सुंदर व्याख्यान दिलं. तुम्हाला माहितीये की प्रत्यक्ष भेट आपल्या जीवनावर प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचा केवढा प्रभाव आहे. आपण एकमेकाला भेटल्याबरोबर आपण एकमेकाला भेटल्यास काय म्हणतो? काय म्हणतो? पण आता अलीकडच्या कालावधीमध्ये जास्तीच्या जातीनं ते अभिवादन करायचे देखील गोष्टी बदललेल्या आहेत. परंतु या देशामध्ये प्रत्येक माणूस एकमेकाला भेटला तर काय म्हणायचा? राम राम म्हणत होत की नाही? आजही तुम्ही बघा, एखाद्या गोष्टीमध्ये जर सत्व राहिलं नाही तर आपण काय म्हणतो? त्या गोष्टीमध्ये त्या ह्याच्यात काही काय राहिला नाही. म्हणजे रामाचं महत्व किती आहे मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि एखादा माणूस गेला तरी आपण काय म्हणतो? बघा, राम नाम म्हणजे रामदासांनी सांगितलं की प्रभाते राम चिंतित जावा.
आमच्या जीवनामध्ये प्रभू रामचंद्रांचं किती मोठ्या प्रमाणावर अस्तित्व आहे हे मला यातून तुमच्या लक्षात आणून द्यायचं आहे. आजही आपण एखाद्या गोष्टीकडे असं म्हणतो, रामबाण औषध म्हणतो. कोणतं औषध? बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचं औषध असेल तर कोणतं औषध म्हणतो आपण? म्हणजे एवढा राम आपल्या जीवनामध्ये येऊन बसलेला आहे ही गोष्ट मला इथं अधोरेखित करायची. अनेक महापुरुषांचे चरित्र घडवण्यामध्ये सर्वात महत्वाचा वाटा जर कुणाचा असेल तर माझ्या बंधू भगिनींनो तो प्रभू रामचंद्रांच्या आणि कृष्णांच्या चरित्राचा आहे. विवेकानंदांचं चरित्र मी वाचलं तेव्हा लक्षात आलं की विवेकानंदांनी देखील त्यांच्या आईनं नरेंद्राच्या मनावर प्रभू रामचंद्राच्या रामायणाचा आणि महाभारताच्या कथा त्यांना सांगितलेल्या आहेत. छत्रपती शिवरायांचं चरित्र बघा. या देशातल्या प्रत्येक महापुरुषाला घडवण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा जर कोणाचा राहिला असेल तर तो प्रभू रामचंद्रांचा आणि भगवान श्रीकृष्णाचा राहिलेला आहे. आणि म्हणून रामचंद्रांना आपण कुठेतरी समजून घेणं महत्वाचं आहे असं मला या निमित्तानं सांगायचंय. या देशाचे राष्ट्रपिता कोण आहेत प्रद्युम्न? या देशाचे राष्ट्रपिता कोण आहेत? महात्मा गांधी आहेत, जे नोटेवर आपल्याला दिसतात. महात्मा गांधींच्या जीवनाला सर्वाधिक जर व्यापून टाकायचं राखे सर, कुणा व्यापलं होतं महापुरुष म्हणून महात्मा गांधींचं जीवन? प्रभू रामचंद्रांचाच चरित्राचा प्रभाव महात्मा गांधींच्या वरती आहे. तुम्हाला माहिती आहे की उपवास करायचे त्याच्या आईंनी, मला वाटतं पुतळाबाई, मोहनदासांच्या आईचं नाव पुतळाबाईंनी आपल्या मोहनदासाच्या वरती, तुम्हाला आता मोहनदासांचं चरित्र मी त्या युट्यूबवर टाकलेलं आहे. मोहनदास हा तसा स्वभावामध्ये लहानपणी भित्रा होता. रात्रीला लघवीला जायची वेळ आली, थोडं बाहेर जावं लागायचं, आई झोपीमध्ये असायची आणि हा मोहनदास आईला म्हणायचा, आई अगर मला भीती वाटते ना. त्यावेळेला आईने सांगितलं होतं, बाळा जेव्हा जेव्हा भीतीचा प्रसंग येतो तेव्हा तेव्हा तू कुणाचं नाव घेतलं पाहिजे? कुणाचं घेतलं पाहिजे बेडीरकर सर? मला देखील आठवतंय, मी महात्मा गांधी महाविद्यालयाला BA ला शिकायला होतो. एकदा असा संध्याकाळी नांदेड धारूर गाडी होती. संध्याकाळी 7 वाजता मी देवकरा पाटी नावाची पाटी आहे त्या पाटीला उतरलो. संध्याकाळचे 7:30-8 वाजलेले होते. हायब्रिड असत आलेलं या दिवसातलं, पेटी डोक्यावर, आणि निघालो त्या मधल्या पायवाटेनं. आणि पायवाटेनं जाता जाता स्लीपर पायामध्ये होता, त्या स्लीपराचा खडा उडाला आणि एकदम डोक्यात लागला. म्हणलं मेलो रे, आता काही खरं नाही. आणि एकदम स्मरण सुरू केलं, राम 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 राम. पूर्वी अंधारात असायचा आणि माणूस घाबरायला लागला की देवाचं नामस्मरण आणि प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण करायचा. महात्मा गांधींनी देखील प्रत्येक संकटाच्या वेळेला जर कुणाचा उल्लेख केला असेल तर प्रभू रामचंद्रांचा केलेला आहे. त्यांनी जे कपडे कमी वापरलेले आहेत, प्रभू रामचंद्रांनी वनामध्ये ज्या पद्धतीनं वल्कलांबर वापरले त्याचा चरित्राचा प्रभाव गांधींच्या जीवनावर असलेला आपल्याला दिसून येतो. प्रभू रामचंद्रांनी वानरांच्या म्हणजे जनसामान्यांच्या करणी बलाढ्य सत्तेला प्रभाव काय केलं होतं? पराभूत केलं होतं. मला देखील या बलाढ्य इंग्रजांना जर नेस्तनाबूत आणि पराभूत करायचा असेल तर ही सर्वसामान्य जनतेचा विश्वास कमावला पाहिजे. हा जो विचार गांधींच्या मनात आला तो प्रभू रामचंद्रांच्या चरित्रातनं आलेला आहे. हेही मला या निमित्तानं तुम्हाला सांगायचंय. आणि प्रभू रामचंद्रांचंच भजन महात्मा गांधी दररोज गाताना दिसतात की रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. भज गोविंद तू राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान. मला या निमित्तानं आपल्याला ही गोष्ट मुद्दाम आपल्या समोर सांगायची आहे की या देशातल्या राष्ट्रपित्याच्या जीवनाला देखील व्यापून टाकण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते कुणी केलेलं आहे? प्रभू रामचंद्रांच्या चरित्राने केलेला.
आणि शेवटी वारकरी संप्रदाय. तुम्हाला माहितीये भागवत संप्रदायाचा मूल मंत्र कोणता? आपण ज्याला भागवत संप्रदाय म्हणतो, या भागवत संप्रदायाचा मूल मंत्र कोणता आहे? ओम नमो भगवते वासुदेवाय. आपल्याला कधी विचारलं आपण हिंदू धर्मातले आहोत तर आपल्याला सांगता आलं पाहिजे ना. भागवत संप्रदायाचा मूल मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. वारकरी संप्रदायाचा मंत्र कोणता आहे? रामकृष्ण. कुठलंही कीर्तन प्रारंभ करायचं असेल, कुठलंही भजन प्रारंभ करायचं असेल तर कोणत्या मंत्राने प्रारंभ होतं? रामकृष्ण हरी. आणि यामध्ये 3 देव आलेले आहेत, राम, कृष्ण आणि हरी. रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार. म्हणून आपल्याकडे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. आमचा वारकरी संप्रदाय या रामकृष्ण हरी मंत्रातनं राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देतोय. प्रत्येक वारकऱ्या या रामकृष्ण हरीच्या माध्यमातून सांगतात की बाबांनो, तुम्हाला जीवन महान बनवायचंय का, तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये रामाचा आचार केला पाहिजे, कृष्णाचा विचार आणला पाहिजे आणि हरीचा उच्चार केला पाहिजे. आणि म्हणून तुम्ही बघा फसायला काय ते कुठल्याही बोबडेसर प्रवचनाचा प्रारंभ करायचा झाला तर कोणतं भजन म्हटलं जातं? हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. कारण मी स्वतः प्रवचन करतो, माझे बरेच प्रवचन युट्यूबवर आहे. तर प्रवचनाचा प्रारंभ करायचा असेल तर हरे राम, भजनाचा कीर्तनाचा प्रारंभ करायचा असेल तर पहिल्यांदा रामच आहे. बरोबर आहे की नाही? गांधींनी मेल्याच्या नंतरही पहिला म्हणजे शेवटचा जो उच्चार केला कशाचा केला माणिकरावजी? हे राम. म्हणजे या देशातल्या प्रत्येक माणसाच्या श्वासामध्ये कोण बसलेले आहेत? प्रभू रामचंद्र बसलेले आहेत. आणि म्हणून हा विचार मला आपल्या समोर या ठिकाणी या निमित्तानं मांडायचा आहे. रामदासांच्या बद्दल मी स्वामी रामदासांनी म्हटलं की प्रभाते राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी वदावा. आणि या पद्धतीने प्रभू रामचंद्रांचं वर्णन त्यांनी देखील केलेलं आपल्याला माहिती असेल. ज्ञानेश्वर माऊलींचं हरिपाठामध्ये बघा, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदयी मंदिरी स्मराकारे. किंवा दुसरे झालेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती की रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. संतांचं सगळं साहित्य गुंडाळून बघा, त्या सगळ्या साहित्यामध्ये तुम्हाला प्रभू रामचंद्रांचा प्रभाव जाणवेल. आता राम या शब्दाचा उच्चार केल्यास काय होतंय म्हणा? राम म्हणलं की तोंड उघडतंय, म म्हणलं की मिटतंय. काय त्यात उघडण्याचा अर्थ काय, बंद होण्याचा अर्थ काय? पुन्हा रामायणामध्ये 7 कोटी मंत्र आलेले आहेत. आता खूप तुम्हाला हे बाकीचं सांगण्यामध्ये माझा 1 तास जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. पण आता मला वाटतं की जास्त इकडे लांबवण्यात जास्तीचा वेळ घालणं काही योग्य होणार नाहीये. आणि म्हणून मी आता डायरेक्ट आपल्याला ज्या विषयाच्या अनुषंगानं विचार करायचा तो विचार मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रभू रामचंद्रांचा अवतार हा मानव देहातला अवतार आहे. आमचे फुलवारकर सरांनी नेहमी सांगतो की पशु का होत पनैया, नरका कछु नाही हो, नर करणी करे तो नरका. सामान्य दशरथ नावाच्या राजा जरी असला तरी माणूस आहे. कौशल्य ही हडामासाची आहे. हडामासाच्या आई वडिलांच्या पोटाला हडामासाचाच राम नावाचा मुलगा जन्माला येतो. आणि एवढं मोठं कर्तृत्व करतात, एवढं महत्वाचं कर्तृत्व करतात की या देशामध्ये जर चांगलं राज्य यायचं झालं तर आपण म्हणतो कशाचं राज्य आलं पाहिजे? रामाचं राज्य आलं पाहिजे. सामान्य माणूस असामान्य होऊ शकतो. तुम्हाला माहिती आहे की अलीकडं युट्यूबवर सगळ्यात जास्त प्रसिद्ध रामांच्यावरती बोलणारा एक व्यक्तिमत्व आहे, ज्याची फीस एका कार्यक्रमाची 25-25 लाख आहे. कोण आहे? कुमार विश्वास. ऐकत असाल तुम्ही युट्यूबवर. एका कार्यक्रमाची फीस 25 लाख रुपये. आणि प्रभू रामचंद्रावर कसं बोलतात ते? त्यांचं एक वाक्य सांगतो तुम्हाला, मला फार आवडलं ते वाक्य. काय म्हणाले ते?
राम बन गए इसीलिए बन गए. किती सुंदर वाक्य. वन म्हणजे वन. राम वनात गेले म्हणून राम बन गए. हिंदी मध्ये राम बन गए इसीलिए बन गए. माझ्या बंधू भगिनींनो, राम होणं इतका सोपा प्रवास आहे का? प्रभू रामचंद्रांचा उद्या राज्याभिषेक होणार आहे. सगळी काही तयारी झालेली आहे आणि अशा वेळेला त्यांना समजतं की आपल्या वडिलांनी आपल्या आईला शब्द दिलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला कुठं जायचंय? वनात जात. एक गोष्ट लक्षात ठेवा, कुमार विश्वास सांगतात, हा राजा म्हणून जर राज्य गादीवर बसले असते प्रभू रामचंद्र, तर कदाचित आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये या स्थानी प्रभू रामचंद्र नसते. सोन्याला सोन्याचं सोनेपण कधी येतं हो? करेक्ट. त्यानं अग्नी परीक्षा दिल्याच्या नंतरच त्याला आपण सोनं म्हणतो, नाही तर पितळ आणि सोनं दिसायला तर सारखंच आहे. सोन्याला तेव्हा किंमत आहे जेव्हा ते अग्नी परीक्षेतनं बाहेर येतं. बाईची आई केव्हा होते? जेव्हा ती प्रसव वेदना सहन करते. कुणाला मी आई होता येतं का? होता येत नाही. आईची व्याख्या मी आईवर तर 1000 भाषणं दिली, फार सुंदर व्याख्या केली आहे माऊलींनी, राखे सर. आणि अंगा जीवाची करोनी संपत्ती, वेंचोनी करी बाळाची पाळती, परी जिवे उबगणे हे स्थिती न पाहे माय. आई कोणाला म्हणावं? आई तिला म्हणावं जिनं आपल्या शरीर तर त्या लेकरावरून ओवाळून टाकलं, यात काय नवल आहे. आणि अंगा जीवाची संपत्ती, वेंचोनी करी बाळाची पाळती, परी जिवे उबगणे हे स्थिती न पाहे माय. जिनं आपलं शरीर लेकरावरून ओवाळून टाकलं, यात नवल नाही हो. जिनं आपला जीव सुद्धा लेकरावरून ओवाळून टाकलाय तिला आई म्हटलं जात. बाईची आई होते ती प्रसव वेदनेच्या कळा सहन केल्यानंतर, सोन्याला सोनेपण येतं अग्नी परीक्षा दिल्यानंतर. तसं सामान्य माणसाला असामान्यत्व महानत्व तेव्हा येतं जेव्हा त्याला अशा संकटातनं जावं लागतं. प्रभू रामचंद्रांचं वैशिष्ट्य हे आहे. त्याच्यापेक्षाही मला कृष्णचरित्र आणखीन जास्त आवडतं, कारण कृष्णांच्या जीवनामध्ये सुख नावाचा शब्दच नाहीये. किती वेदना आहेत तुम्ही बघितलेला आहे, पण आता तिकडं मला घेऊन जाण्यामध्ये तुमचा जास्त वेळ घ्यायचा नाहीये. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांनी या ठिकाणी जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये आलं ते हाडामासाचे असून देखील महान झाले. का झाले याच्यावरचं चिंतन मला तुमच्या समोर ठेवायचंय. त्यापूर्वी आपल्या भारतामध्ये प्रभू रामचंद्रांना काय कसं महत्व आलंय एवढा विचार मी आपल्या समोर मांडला. माझं एक प्रवचन आहे माझ्या युट्यूबवर, रामकृष्ण बदने या युट्यूबवर, आणि ओवी कोणती आहे? भगवंतावरची ओवी आहे. सामान्य माणूस भगवंत होतो. भग म्हणजे काय हो? भग या शब्दाचा अर्थ काय माणिकराव? भग म्हणजे गुण, वंत म्हणजे समुच्चय. गुणांचा समुच्चय जिथं असतो त्याला काय म्हणतात? भगवंत. ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी मधल्या एका ओळीवरती बोललोय मी. महाविद्यालयातल्या मुलांच्या समोर मुद्दाम त्यांना कळावं, देव देव म्हणजे मूर्तीत आहे, तुम्ही मूर्तीची पूजा करता, असं जर कुणाला मॉडर्न माणसांना वाटत असेल तर मी म्हटलं आमच्या माऊलींनी भगवंताची खरी व्याख्या केली आहे ज्ञानेश्वरी मध्ये. माऊलींनी किती सुंदर व्याख्या केली आहे बघा. ऐका येश श्री अवधार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत, तया नाव भगवंत. भगवंत म्हणजे कोण? कुणाला भगवंत म्हणायचं? ज्याच्या ठिकाणी हे 6 गुण आहेत तो भगवंत आहे. आता प्रभू रामचंद्रांचं चरित्र बघा आणि हे 6 गुण बघा, तुम्हाला लक्षात येईल की प्रभू रामचंद्र हे भगवंत झालेले आहेत, कारण त्यांच्या ठिकाणी यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6 गुण आपल्याला बघायला मिळतात. आता माझ्याकडे वेळ नाही, जर कधी वाटलं तर त्याच्यावर ऐका, त्या 6 गुणांच्या बद्दल मी सांगितलेलं आहे.
एखादा माणूस IPS झाला, एखादा माणूस IAS झाला, यशस्वी झाला की त्याची जी वाहवा व्हायला लागती जगामध्ये, आपण समजायचं की हा देवगुणी माणूस आहे, कारण 6 गुणांच्या पैकी 1 गुण त्याच्याकडे आलेला, यश नावाचा गुण त्याच्याकडे आलाय म्हणून त्याची वाहवाही आहे. पण ज्याच्या ठिकाणी 6 गुणांचा समुच्चय आहे तो हाडामासाचा जरी असला तरी तो कोण आहे? भगवंत आहे. म्हणून प्रभू रामचंद्रांना तुम्ही अवतारी पुरुष म्हटला तर त्यांचं कर्तृत्व शून्य होतं. एखाद्या व्यक्तीकडे आपण जेव्हा अवतारी म्हणून बघतो तेव्हा त्याचं कर्तृत्व शून्य होतं आणि त्यांना सामान्यातून कसे असामान्य झालं या नजरेतनं बघितलं तर त्यांचं मोठेपण आपल्या लक्षात येतं. मी आमदाराचा मुलगा आहे आणि मी जर प्राध्यापक झालो तर तुम्ही काय म्हणाल? आमदारचं पोरगा लावलं उगं वसिल्यानं. पण कोरडवाहू शेतकऱ्याचा मुलगा, ज्याला कुठल्याच प्रकारची कसलीच परिस्थिती नाहीये, केवळ ज्ञानाच्या बळावरती मोठा झाला की त्याचं मोठेपणे श्रेष्ठ असतं. म्हणून प्रभू रामचंद्रांना मी जरी तुम्हाला 7वा अवतार मानला म्हणून बघितलं असलं तर तुम्हाला जर महान व्हायचं असेल तर तुम्ही त्यांना अवतारी पुरुष एवढ्या संकुचित दृष्टीने न बघता मला असं वाटतं की तुम्ही त्यांना एक सामान्य मानव देह धारण करून ते असामान्य झालेले आहेत. का झाले हो असामान्य? का झाले ते भगवंत? तर त्याची काही मला 10-15 मुद्दे तुमच्या समोर ठेवायचे होते, पण आता किती वेळ झाला माहित नाही. फक्त 4 मुद्दे तुमच्या समोर ठेवणार आहे आणि मी माझं भाषण संपवणार आहे. अर्धा तास झालाय का? असंच होतंय, बोलताना कळत नाही. जाऊ दे, 1-2 मुद्दे घेऊ चालेल. पहिला मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे की प्रभू रामचंद्र हे महान का झाले? तर त्याचं रामायण जर तुम्ही 4ही रामायण काढून बघितलं तर त्याचं पहिलं कारण हे आहे की प्रभू रामचंद्रांनी आई वडिलांच्या आज्ञेचं कर्तव्य समजून पालन केलं. म्हणून तुम्हाला बोलले सर मला मोठं व्हायचंय का? प्रभू रामचंद्रांच्या चरित्रातला हा गुण आपल्यामध्ये आपण आणा, तुम्हाला देखील मोठं होत आहे. प्रभू रामचंद्रांनी आपल्या आई वडिलांनी दिलेली आज्ञा कर्तव्य म्हणून पार पाडलेली आहे. आई वडिलांच्या बद्दल काय त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे. प्रभू रामचंद्र झोपेतून उठल्याबरोबर कुणाचं दर्शन घेतात फुलवारकर सर? हो, आई वडिलांचं दर्शन घेतात. बघा रामचरित मानस मध्ये तुळशीदासांनी लिहिलंय, प्रात काल उठिके रघुनाथा, प्रात काल उठिके रघुनाथा, मातु पितु गुरु नावही माता. तुळशीदास लिहितात की पहिल्यांदा झोपेतून उठल्याबरोबर प्रभू रामचंद्र काय करतात? नावही माता म्हणजे झुकवतात, टेकतात. कुठं? आई वडील आणि गुरुच्या चरणी. प्रभू रामचंद्रांचं एवढं प्रेम असलेलं आपल्याला दिसून येतं. कोणतीही गोष्ट करायची झाली तर प्रभू रामचंद्र आई वडिलांना विचारल्याशिवाय करत नाहीये. आणि आता कुणीतरी सांगितलं सख्या आईच्यावर प्रेम असेल यात नवल नाही, पण प्रभू रामचंद्रांचं सगळ्यात जास्त प्रेम कोणत्या आईवर आहे? कैकेयीवर आहे. याची 2 उदाहरणं रामायणामध्ये आलेले आहेत. जेव्हा कैकेयीच्या सांगण्यामुळे प्रभू रामचंद्रांना दशरथांच्या आज्ञेमुळे वनाला जावं लागलं. भरत तुम्हाला माहितीये लाजले, परत आले, दादा कुठे तर गेले वनाला, मग कळलं तेव्हा परत कोणाकडे आले? सगळ्या अयोध्येवासियांना घेऊन आलेल्या चित्रकूटावरती भेट झाली आणि प्रभू रामचंद्रांनी बघितल्याबरोबर पहिल्यांदा त्या अयोध्यावासियांना बघितल्या दर्शन कोणाचं घेतलंय? माता कैकेयीचं घेतलेलं आहे. 14 वर्षाचा वनवास पूर्ण केल्याच्या नंतर अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्र आल्यानंतर पहिल्यांदा कुणाचे दर्शन घेतात? आपल्या सावत्र आईचं दर्शन घेतात. आणि तुम्हाला माहिती आहे उद्या राज्याभिषेक होणार आहे आणि आपल्या वडिलांची आज्ञा आहे की आपल्याला कुठं जायचंय? वनात जायचं. हे कळल्याबरोबर तुम्हाला माहिती आहे की वडील म्हणतात की मी तुला जाऊ देणार नाही, तरी परंतु आपल्या वडिलांना समजून सांगतात की नाही, आईची आज्ञा आहे ती उल्लंघन करता येत नाही. आणि म्हणून स्वतः आई वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी प्रभू रामचंद्र 14 वर्षाचा कठोर तपश्चर्या सहन करतात. मला हे तुम्हाला हे सांगायचंय की आपल्याला महान बनायचं असेल तर रामायण इतक्या दिवस आपण ऐकतोय, आपण रामायण इतक्या आपल्या श्वासात बसलेला आहे, तर आपण हा संस्कार आपल्या आयुष्यामध्ये घेणं गरजेचं आहे असं मला या निमित्तानं जरूर आपल्याला सांगायचं आहे.
आता बऱ्याचशा गोष्टी आहेत की जेव्हा प्रभू रामचंद्रांना विजय मिळाला आणि परत विजय मिळाल्याबरोबर पहिल्यांदा त्यांनी हा विजय जर कुणाच्या रावणाला मारलेला विजय पहिल्यांदा त्यांनी कुणाच्या पायी समर्पित केलेला आहे? आपल्या वडिलांच्या पायी. ते म्हणतात की आता तुमच्या पुण्याच्या प्रभावामुळेच मला हे यश प्राप्त झालं. आणि भक्ती विजय जर तुम्ही ग्रंथ वाचला तर त्या ग्रंथा मला वाटतं हरिविजय कुठल्या तरी ग्रंथामध्ये की आपण आपल्या आई वडिलांच्या बद्दल कसं वागतो हा विचार या निमित्तानं घेणं गरजेचं आहे. विभीषणाचा राज्याभिषेक करायचा आहे आणि त्यावेळेला सगळ्यांना प्रभू रामचंद्र पाठवतात त्यांच्या राज्याभिषेकाला, पण स्वतः जात नाही. त्यावेळेला ते म्हणतात की नाही, माझ्या वडिलांची आज्ञा शहरामध्ये जायची नाहीये आणि म्हणून मी काही त्याच्या राज्याभिषेकाला उपस्थित राहणार नाहीये. आई वडिलांची आज्ञा कर्तव्य म्हणून पार पाडणारे प्रभू रामचंद्र होते म्हणून ते राजा आणि देव होऊ शकले. मला आणि तुम्हाला महान बनायचं असेल तर आपणही आपल्या आई वडिलांच्या आज्ञेला सर्वाधिक महत्व देणं अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही मुंबईला गेलात का? मुंबईमध्ये हजी अली माहित आहे का तुम्हाला? हजी अल्लाचा दर्गा वगैरे म्हणतात, समुद्रामध्ये आहे. त्याची एक कथा सांगायला 10 मिनिट जातात की हा हजी नावाचा फकीर आपल्या आईवर किती प्रेम करत होता आणि आईने आशीर्वाद दिला म्हणून आजही आपण समुद्रात मध्ये जाऊन त्यांचं दर्शन घेतो. अशा कितीतरी आई वडिलांवर प्रेम करणाऱ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि म्हणून तुम्ही तुमच्या आई वडिलांवर प्रेम करा, आई वडिलांनी देखील मुलावर प्रेम करावं. हा एक संस्कार आपण प्रभू रामचंद्रांच्या चरित्रातून घेणं अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट या निमित्तानं मला सांगायची आहे की प्रभू रामचंद्र महान का होऊ शकले तर त्यांनी आपल्या गुरुवरती जीवापाड प्रेम केलं. वशिष्ठांनी जे जे काही सांगितलं ते प्रभू रामचंद्रांनी कधीच उल्लंघन केलेलं नाहीये. तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला सीता स्वयंवराच्या वेळेला तो धनुष्यबाण उचलायचा होता तर पहिल्यांदा त्यांनी आपल्या गुरुचं स्मरण केलेलं आहे. ज्या वेळेला काही निर्णय घ्यायचा असेल तर आपल्या गुरुला विचारल्याशिवाय वशिष्ठ मुनींच्या शब्दाच्या बाहेर ते गेलेले नाहीये. आपणही आपल्या आयुष्यामध्ये आचार्य देवो भव आपण म्हणतो. तुम्हाला माहिती आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी सर्वाधिक ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये कोणाबद्दल लिहिलेल्या आहेत? प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, गुरुग्रह जये देशी तो देशची वसे मानसी ऐसी मती, अशा कितीतरी ओव्या गुरुला अर्पण केलेल्या आहेत. महाराजांचा एक अभंग आहे प्रभाकररावजी, सद्गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचे लेखा कोण गणी राजियाची कांता काय भीक मागे, मनाची जोगे सिद्धी पावे कल्पतरू तलवती जो कोणी बैसला काय होणे त्याला सांगा जोजी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आणि आता उद्धरलो. कुणाच्या कृपेने उद्धरलो? गुरुच्या कृपेने उद्धरलो. गुरु कृपे फुटली पहाट असंही म्हटलं गेलेलं आहे. आता गुरुवर तर आपल्याला किती बोलता येईल, मला जास्त काही सांगायचं नाहीये. आपण देखील आपल्या गुरुवर जर अंतःकरणातनं त्याची सेवा केली असं सांगता प्रभू रामचंद्रांच्या चरित्रामध्ये की दररोज गुरुचे पाय चेपल्याशिवाय सेवा केल्याशिवाय प्रभू रामचंद्र झोपायला जात नव्हते. आणि आता अलीकडे काय गुरु शिष्याचं नातं आहे? आता युट्यूबवर आले पण येऊ द्या. आधुनिक काळात गुरु शिष्याचं असं नातं आहे. आधुनिक काळात गुरु शिष्याचं असं नातं आहे, गुरुजीच्या बिअर बारवर शिष्याचं खातं आहे. गुरुजीच्या बिअर बारवर शिष्याचं खातं आहे. ही आपली गुरु शिष्याची परंपरा आहे. वारकरी संप्रदाय गुरु परंपरेवरती आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्र आलादले सहज स्थिती मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रती गहिनी प्रसादी निवृत्ती दातारान ज्ञानदेवा सार. ही गुरु परंपरा आपल्याकडे सांगितलेली आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि आता ट्युशन सरो मास्तर मरो ही संस्कृती यायला लागलेली आहे. आज समाज व्यवस्थेमध्ये जे प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्याचं कारणच एवढं की आम्ही रामायण दररोज सांगतोय, आम्ही रामायण दररोज वाचतो आहे, रामायणाचा उत्सव करतोय, पण प्रभू रामचंद्रांच्या जीवनातले हे आदर्श आपण घेतोय का? आपण आपल्या आई वडिलांच्या वरती प्रेम करतो का? आता आईवर तर किती बोलतो मी, 1-2 ओळी हिंदीतल्या नेहमी सांगतो मी. एक बूढ़ी माँ को 2 बेटे थे, एक बूढ़ी माँ को 2 बेटे थे, एक ऊपर रहता था दूसरा नीचे रहता था. बूढ़ी माँ 15 दिन तक ऊपर रहती थी,
15 दिन तक नीचे रहती थी, और जब 31 का महीना आता था तो बूढ़ी माँ भूकी रहती थी. कारण 31व्या दिवशी कुणा पोसायचं आईला 15 दिवसाच्या वाटण्या केलेल्या होत्या. आणि मी मात्र उड्या मारो मारो रामायण ऐकायला येतोय. आणि माझी माय जनावराच्या गोट्यामध्ये आहे. माझी आई श्रावण बाळ योजनेसाठी फॉर्म भरायला लागली आहे. माझी आई वृद्धाश्रमामध्ये आहे. तर प्रभू रामचंद्रांना आपण खऱ्या अर्थाने समजून घेतलंय का, हा विचार आपण मला या निमित्तानं सांगायचा आहे. गुरुच्या बद्दलचा आदर आपल्या ठिकाणी आज आहे का, हाही विचार या निमित्तानं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. हा दुसरा मुद्दा मला आपल्या समोर मांडायचा होता. तिसरा एक मुद्दा आहे की प्रभू रामचंद्रांचं रामायण जेव्हा आपण ऐकतो तेव्हा मला सगळ्यात आनंद एका गोष्टीचा होतो की प्रभू रामचंद्रांनी रामायणाच्या माध्यमातून एक संदेश दिला की भावानं भावावर कसं प्रेम करावं. बंधू प्रेमाचा आदर्श उदाहरण या जगामध्ये शोधायचंय तुम्हाला. आमचं काढा रामायण म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येतं. आता त्याच्याबद्दलच्या खूप कथा सांगता येण्यासारख्या आहे, पण आता जाऊ द्या, जास्त वेळ घेत नाहीये. तुम्हाला माहिती आहे की भरतावर किती प्रेम आहे प्रभू रामचंद्रांचं. एखाद्या माणूस जवळ आला आणि तो फार आवडायला लागला तर प्रभू रामचंद्र म्हणतात, अरे तू मला किती आवडतोस, माझ्या भारता इतका आवडतोस. किती आवडतोस. भाऊ हा शब्द कसा आलाय, मी युट्यूबवर भाऊवर बंधू प्रेमावर बोललोय. राखी पौर्णिमेच्या निमित्तानं, भाऊबीजेच्या निमित्तानं मी सगळ्या सणावर, सगळ्या महापुरुषांच्या वरती आता सध्या ग्रंथ वाचनाचा 15वाडा चालू आहे, त्याच्यावर एक ग्रंथ वाचनाचं महत्व सांगितले. भाऊ हा शब्द कसा आला. राखे सर, भाऊ थोडा उलटा करावर भाऊचा. जो सतत उभा असतो, मग ते बहिणीच्या मागे असेल, भावाच्या मागे असेल, तत्परतेने उभा असतो, त्याला काय म्हणायचं, भाऊ. भाऊ या शब्दाचा मला दुसरा आहे का, मला थोडा शब्दांचा अर्थ शोधण्याचा छंद आहे. माय या शब्दाचा अर्थ मीच पहिल्यांदा शोधला. माय कसा आला शब्द. मा म्हणजे मातृत्व, य म्हणजे यज्ञ. मातृत्वाचा यज्ञ जिच्या ठिकाणी सदोदित सुरू असतो तिला आपण माय म्हणतो. पहिल्यांदा मी बाप या शब्दाचा अर्थ शोधला. बाप कसा शब्द आला असेल बरं. बा म्हणजे बाहेर, प म्हणजे पडणारा. लेकीचं लग्न योग्य वयामध्ये योग्य स्थळ मिळून व्हावं म्हणून पहाटे 5 पासून रात्री 11 वाजेपर्यंत कमावण्यासाठी, जबाबदारी पार पडण्यासाठी बाहेर पडतो तो बाप. पोरगा शिकायला, त्याला वेळेवर पैसे पाठवता आले पाहिजेत, ही जबाबदारी पार पाडण्यासाठी बाहेर पडतो तो बाप. तसा शब्द भाऊ आलेला आहे. ऊ म्हणजे उणीव आणि भा म्हणजे भासू न देणारा. बघा दुसरा अर्थ काय आहे. एक भाऊचा अर्थ काय, उभा, आणि भाऊचा दुसरा अर्थ काय वेगळी सर, उणीव न भासू देणारा. ऊ म्हणजे उणीव आणि भा म्हणजे भासू न देणारा. बघा ना तुम्ही, तुम्हाला सगळे आता सांगतो मी, भारतावर तर खूप बोलता आलं असतं. तुम्ही शक्तीमध्ये ऐकताना हनुमंतरायांची आणि भरताची भेट होते आणि तुम्हाला माहिती आहे की भरत प्रेमे भुलला, आमचे विठ्ठलराव वाचायला लागले की डोळ्यामध्ये आसवे उभी राहतात. त्याच शक्तीतल्या आहेत का कुठल्या आहेत मला माहिती नाहीये, पण तेवढ्या ओळ्या सांगतो. आणि राखे सर आता जास्त वाढवत नाही. भावाचं भावावर किती प्रेम असावं याचं एवढंच उदाहरण सांगून थांबतो. तुम्हाला माहिती आहे की प्रभू रामचंद्रांच्या सोबत लक्ष्मण गेलेले आहेत. नवीन लग्न झालंय आणि खरं तर मला कोणा विचारलं रामायणामध्ये सगळ्यात मोठा त्याग कुणाचा, रामायणामध्ये सगळ्यात उपेक्षा कुणाची, कुणाची, उर्मिलेची. आम्हा दोघांना माहिती आहे. आमच्याकडे साकेत नावाचं एक मैथिली शरण गुप्तने उपेक्षित स्त्रियांच्या वरती लिहिलेलं आहे. दोनों ओर प्रेम पलता है, सखी पतंग भी जलता है. फार सुंदर कविता आहे. रामायणामध्ये सगळ्यात मोठा त्याग जर कुणाचा असेल तर तो उर्मिलेचा आहे. कारण नवीन लग्न झालंय. आपल्या आजच्या भाषेमध्ये मी आता कशाला शब्द वापरू, दोघं एकत्र आलेले नाहीये आणि अशा वेळेत नवरा आपल्याला न सांगता निर्णय घेतो. कुठं काय कशाचा, वनवासाला जायचा. आणि ही उर्मिला, अहो सीताई साहेबाचा मोठेपण मला वाटत नाही, नवरा सोबतच आहे ना. काय मोठेपण आहे सीताई साहेबाचं, मोठेपण आमच्या उर्मिलेच आहे. नवरा जवळ नाहीये. 14 वर्ष माझी उर्मिला एकटी राहते आहे.
आणि कुठेच एकाही शब्दानं तक्रार व्यक्त करत नाहीये. आणि एवढी उर्मिला तुम्हाला माहिती, बायकोला सोडलं आपल्या भावासाठी आणि वनामध्ये गेलेत तर काही टूर म्हणून गेलेत का लक्ष्मण? नाहीये. रात्रभर लक्ष्मण आपल्या भावासाठी जागतात आणि दिवसभर कंदमुळं आपल्या भावा आणि भाऊजाईला आणून देतात की नाही? राम चाले वाटे लक्ष्मण झाली काटे, ऐसा बंधू नाही कोटे संसारात. किती प्रेम आहे. आणि त्याच लक्ष्मणावर प्रभू रामचंद्रांचं किती प्रेम आहे. शक्तीतले असतील मला वाटतं या ओव्या तेवढ्या सांगतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. लक्ष्मण शक्ती लागून पडलेला आहे आणि प्रभू रामचंद्रांना वाटतं की आता माझ्या भावाचं काय होईल. आणि त्यावेळेला फार सुंदर ओव्या आलेल्या आहेत. त्या ओव्या बघा कशा आहेत. काय म्हणतात प्रभू रामचंद्र, सखे बंधू दोघे येरांचा आश्रय धरून, वना निघालो आपण, पितृवचन पाळावया. अरे लक्ष्मणा, माझ्या भावा, वनामध्ये कशासाठी आलोय आपण? पितृवचन पाळावया. वचन ऐके सुषमा, लक्ष्मणे विंचली प्राणा, मज चाड नाही निज प्राणा, ये राजना काय चाड. एक लक्षात ठेव, माझा भाऊ लक्ष्मण जर नाही वाचला तर या जगामध्ये मी कुणालाच वाचू देणार. मज चाड नाही निज प्राणा, ये राजना काय चाड. बुडाले धैर्य वीर्य, बुडाले मौली परमशौर्य, बुडाले यश सर्व, बंधु स्वयमेव अंतरला. जीविताची चाड कोण, उभ्याच मी सांडीन प्राण. या जिन्याचे सुख कोण, बंधू लक्ष्मण अंतरला. वाचतो तुम्हाला कळतंय ना. धाव पावरे लक्ष्मणा, का करीतोसी प्रयाण. मज सोडोनी दिनवदना, कोण्या स्थाना जातोसी. आपल्या भावाची आठवण करतायत. वनी पिरलासी रे बहुवसी, मनोनिरुसोनी जातोसी. काय युद्ध करिता भागलासी, मनोनी जातोसी विसावया. लक्ष्मणा ये रे परकोनिया भेटी देवे, मजवरी रुसलास टाळे. दोघेही वन सगळ्या ओळ्या पाठ आहेत मला. आणि ते सांगून मला काही तुमची शाबासकी घ्यायची नाहीये. पण भावाचं भावावर किती प्रेम असावं याची कितीतरी उदाहरणं आपल्याला देण्यासारखे आहेत. मी रामचरित मानस मधल्या ओळ्या होत्या माझ्याकडं, पण ते सांगत गेलो असतो तर आणखीन जास्त गाढ झोप लागली असती, म्हणून थोड्या भावार्थ रामायणातल्या ओव्या घेतल्या. एक आणखीन विषय आहे, मित्रावरती कसं प्रेम करावं हे जर आपल्या आयुष्यात उतरवायचं असेल तर प्रभू रामचंद्रांचं चरित्र आपल्या डोळ्यासमोर आणलं पाहिजे. सुग्रीवांच्यासाठी त्यांनी काय केलं, विभीषणासाठी त्यांनी काय केलं, गुहोतासाठी त्यांनी काय केलं, याच्या एक 15-15 ओव्या माझ्याकडे आहेत. सांगणार नाही, फक्त उल्लेख केला की मित्र कसा असावा, मित्रत्वाला कसं जागावं याचा आदर्श प्रभू रामचंद्रांच्या चरित्रातून आपल्याला घेता येतो. तुम्हाला पुढे सांगायचं झालं तर दिलेलं वचन पाळावं कसं, हा आदर्श आपल्याला घ्यायचा असेल तर प्रभू रामचंद्रांचं चरित्र आपण डोळ्यासमोर आणावं. म्हणून आपल्याकडे असं म्हटलं की रघुकुल लिहित सदा चली आई,
जान जाय पर वचन न जाई, अशा पद्धतीचे जवळपास 12 मुद्दे मी या ठिकाणी आणलेले होते की ज्याचं आचरण जर आपण केलं तर आपण देखील प्रभू रामचंद्र जरी नाही झालो तरी त्या कण नसेल तर कण, त्यांच्या जीवनातला एखादा कण तरी, एखादा क्षण तरी आपल्याला बनता येतं. महापुरुषांच्या चरित्राचा जागर कशासाठी करायचा तर त्यांच्या जीवनातला एखादा कण, एखादा क्षण आपल्या आयुष्यामध्ये यावा. तुम्हाला माहितीये प्रभू रामचंद्रांनी 5000 वर्षापूर्वी एक स्लोगन सांगितलं, एक मंत्र दिला. तो मंत्र विवेकानंदांनी आपल्या आयुष्यामध्ये आणला. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, माझी आई आणि माझी जन्मभूमी मला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. विवेकानंद तेच म्हणतात. तुम्हाला विवेकानंदांच्या बद्दल मला बोलता आलं नाही वेळ कमी असल्यामुळं. विवेकानंदांचं उदाहरण तुम्हाला माहित असेल. 3.5 वर्ष अमेरिकेमध्ये भाषणं दिली, अमेरिकन सगळ्या पाश्चात्य लोकांचं प्रबोधन केलं. विवेकानंद भारतामध्ये आले. कलकत्त्यामध्ये त्यांची मिरवणूक चालू आहे. कुणीतरी पळत आलं, अरे नरेंद्र तुझी आई तुळशी पैसे तुझी वाट बघते रे नरेंद्र, तुझी वाट बघते रे नरेंद्र. ते शब्द कानावर पडल्याबरोबर हा नरेंद्र त्या तुम्हाला माहित आहे रथावर गळ्यामध्ये हार पडलेले लोक जय जयकार करतायत, त्या हार सगळे फेकून दिले. नरेंद्र पळत पळत घरी आला आणि घरी येऊन बघतोय तर आई तुळशीपाशी उभी होती. आईच्या जवळ आला आणि आईचा पदर आपल्या डोक्यावर घेतला आणि हा नरेंद्र म्हणाला, आई खरं सांगतो तुला, आता मी जगाचा स्वामी झालो आहे, कारण आई मी तुझ्या पदराखाली आलो आहे, आता मी जगाचा स्वामी. ते आईवर प्रेम करणारी माणसं होती. माझा नरेंद्र सुखरूप परत यावा, मी गंगेमध्ये येऊन स्नान करते हा नवस केला होता नरेंद्राच्या आईनं. जेव्हा परत आले आणि आईने सांगितलं नरेंद्र तू सुखरूप परत यावास म्हणून मी गंगे स्नान करायचा नवस केलाय रे. एखादा फॉरेन रिटर्न म्हणला असता, मी जगामध्ये एवढ्या श्रीमंत राष्ट्रामध्ये 3.5 वर्ष राहून आलोय, मी फॉरेन रिटर्न आहे आणि येण्यासारखं काय म्हणालीस गंगेत जाऊन नवस फेडायचा आहे. विवेकानंद म्हणाले, आई हरकत नाही, मी तुझ्या बरोबर यायला तयार आहे. आणि आईचा नवस अत्यंत आनंदानं फेडला. जिथं जिथं सत्काराला नरेंद्र जायचे, विवेकानंद जायचे, आईला सोबत ठेवलं. आईवर आणि जननी जन्मभूमी या देशावर किती प्रेम आहे विवेकानंदांचं. 3.5 वर्षाच्या नंतर जेव्हा परत निघाले, कुणीतरी विचारलं, अहो विवेकानंद तुम्ही एवढ्या श्रीमंत राष्ट्रामध्ये, समृद्ध राष्ट्रामध्ये इतक्या वैभवात राहिलेले आहात, आता तुम्हाला त्या गरीब भारत देशाकडे जायची इच्छा होते का? या विवेकानंदांनी सांगितलं, आता तर मला असं वाटतंय माझ्या भारतभूमीचा कण न कण मला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ वाटतो. मला वाटतं की आपल्याही जीवनामध्ये असे एखादे क्षण कण यावेत. हाच प्रभाकर रावजींचा, त्यांच्या परिवाराचा आणि गंगाखेडवासियांचा उद्देश आहे. मी इथं येतो तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी नाही, तर मी तुमचं दर्शन घेऊन समृद्ध व्हावा यासाठी येतो. आणि तुम्ही देखील अत्यंत मनोभावे ऐकता. आणि तुमच्या समोर बोलताना मी किती बोलतोय माझ्याही लक्षात येत नाही. आणि तुम्हाला कदाचित ते डोक्यावरून जातंय का काय मला माहिती नाही, पण आज मी ठरवलं होतं की विनोद वगैरे करण्यापेक्षा प्रभू रामचंद्रांच्या चरित्रातले काही गुण आपल्या समोर मांडावेत. त्यातले 4-5च गुण आपल्या समोर, त्यातले 2च गुण जास्त मांडता आले, अन्य काही मांडता आले नाहीत. तरी तुम्ही सगळ्या श्रोत्यांनी अत्यंत आनंदाने हे सगळं श्रवण केलं. आता जर भाषण संपलं तर शेवटी जर कोणाला विचारलं तर लोक म्हणतील भाषण छान होतं, पण भाषणातलं सगळ्यात एक वाक्य आम्हाला फार आवडलं. कोणतं? की आता बस करतो. हा शब्द तुम्हाला कदाचित जास्त आवडेल आणि तो आवडू नये म्हणून मला असं वाटतं की आता मी थांबलं पाहिजे. मागे मी एक विनोद तुम्हाला सांगितला होता, आठवतोय का बघा, नसला तर एकदा सांगतो थांबतो. असंच मंदिरामध्ये भाषण चाललेलं होतं. रात्रीचे 11 वाजले आणि भाषण सुरू करताना सांगितलं होतं की हे वक्ते फार चांगलं बोलतात, असं बोलतात, तसं बोलतात. अशाच आमच्या माता माऊली आलेल्या होत्या. विषय दिला होता विनोदाचे महत्व. बायांना वाटलं किटकिट किटकिट दिवसभर घराची आहे, आता आपल्याला काहीतरी मंदिरात गेल्यास ऐकायला हसायला मिळेल. वक्ता बोलायला अर्धा तास झाला, 1 तास झाला, हसवणं बी नाही रडवणं बी नाही. तेवढ्यात गेली लाईट. बाया म्हणल्या माझ्या बसण्यात काही मजा. अंधार बघितला आणि गेलं एक एक उठून. त्या गेलेल्या बघितल्या ह्यांनी इकडल्यांनी, हे म्हणले आता त्या गेल्यात खात स्वयंपाक करतील, एकट्याच खातील, झोपतील, आपल्याला काय मिळेल म्हणून हे एक 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 गेले उठून. सगळेच उठून गेले. 700 होते, 7च राहिले. पण वक्ताही माझ्यासारखाच होता, निर्लज्जन सदा सुखी. लाईट आली त्यानं बघितलं तर 7च.
साथ दिसल्यास तरी बंद करावं की नाही, ते माझ्यासारखंच होतं निर्लज्जम. ते म्हणला, श्रोते बंधू भगिनींनो, तुम्ही 7 जण जरी असलात तर आणखीन 1 तास बोलणार आहे, ऐकणार ना? अरे म्हणले, अर्जुन एकटा होता तर एकट्याला भगवान श्रीकृष्णांनी 700 श्लोकाची भगवद्गीता सांगितली, तुम्ही तर 7 जण आहात, आणखीन 1 तास बोलणार आहे, ऐकणार ना? तेवढ्यात आमचा प्रद्युम्न सारखा हुशार श्रोता होता, तो म्हणाला, सर तुमचं आम्हाला ऐकावंच लागतं. रात्रीच्या 11 वाजलेले, मंदिरामध्ये कार्यक्रम, वक्त्याने प्रश्न केला, आणखीन 1 तास बोलणार ऐकणार ना? प्रद्युम्न सारखा सुज्ञ श्रोता म्हणाला, सर तुमचं आम्हाला ऐकावंच लागतंय. वक्ता म्हणाला, कसं काय? प्रद्युम्न म्हणाला, त्याचं असं आहे सर, आम्ही ह्याच मंदिरात झोपाय असतो, तुमचं झाल्याशिवाय काय आम्हाला झोपा येत नाहीये, ही वेळ तुमच्यावर येणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो. संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आता बोलण्यासारखं खरं तर काहीच राहिलं नाही आणि ही उक्ती आमच्या विवेकात